सो हा आहे गोदरेज कंपाऊंड, एकदम क्लीन नीट ॲज ऑलवेज. आणि आपण चाललोय आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगकडे. रात्रभर मस्त अशी पावसाने बॅटिंग गेली आहे. आजचा दिवस थोडा वेगळा होता कारण की स्विच केल्यानंतर आज होता माझ्या नवीन ऑफिसचा पहिला दिवस. आज जाणार होतो मी नवीन ऑफिसमध्ये लॅपटॉप कलेक्ट करण्यासाठी आणि तिकडनं जाणार होतो ID कलेक्ट करण्यासाठी. सो लेट्स गो, तुम्ही पण चला. जो आपला दिवस आहे तो खूप सिम्पल असणार आहे. आपण चाललोय सध्या विक्रोळीला ऑफिसचं ॲसेट कलेक्ट करायला. ते झाल्यावरती जर आपल्याला पुढील इन्फॉर्मेशन आली की जाऊन ऑफिसची ID कलेक्ट करायची तर आपण दिघागावला जाणार आहोत. तर चला जाऊया सध्या विक्रोळीला. रात्रभर मस्त अशी पावसाने बॅटिंग गेली आहे. भाई देवा, पाऊस असाच पडू दे. पोचलो आहोत मुलुंड स्टेशनला. आपण चाललोय एका दुकानात जिकडनं मी परवा नवीन बॅग घेतलेली. कारण हे आहे की मी रेन कवर विसरलोय त्या बॅगचा आणि त्याला कॉल केलं तर तो बोलला एकदा येऊन घेऊन जा. सो जातोय सध्या. बॅगला रेन कवर पाहिजे, त्याशिवाय माझा लॅपटॉप किंवा बाकीचे जे एसेन्शियल्स आहेत ते भिजतील. सो चला जाऊया. चला पोचलो पण दुकानच ओपन नाही आहे. त्यांनी सांगितलं 12 नंतर ओपन होतो, म्हणजे जो बाजूचा दुकानवाला होता त्याने. तो आपण परत येणार आहोत ऑफिसवरतून रिटर्न येतो ना, तेव्हा चेक करायचं की जर ओपन असेल तर त्याच्या ओपन असेलच म्हणा, तेव्हा आपण त्याच्यावरून रेन कवर. विक्रोळीला उतरून आणि या रस्त्यांवरतून वाट काढत आम्ही पोचलो मेन रोड आणि तिकडनं आम्ही चालत पोचलो विक्रोळीच्या मेन ऑफिस. फायनली 1-1.5 किलोमीटर चालून आपण पोचलोय गेट 2B गोदरेज, जिथे कॅपजेमिनीचं ऑफिस आहे. एंट्री करून आतमध्ये जाणार आहोत आणि चेक करूया बाकी डिटेल्स कसं काय ते. सो हा आहे गोदरेज कंपाऊंड, एकदम क्लीन नीट ॲज ऑलवेज. आणि आपण चाललोय आपल्या ऑफिसच्या बिल्डिंगकडे. सो ओव्हरऑल जे गोदरेज कंपाऊंडमधलं ऑफिस खूप छान होतं. आतमध्ये फक्त कॅपजेमिनी नाही, त्या व्यतिरिक्त बाकी पण कंपनीज आहे, जसं एक्सेंचर आहे, WNS आहे, परत WTW पण आहे. खूप आवडलं कंपाऊंड, खूप चांगलं आहे. बट दुर्भाग्य असं की आता मला इकडनं वाजले 2 आणि परत रिपोर्ट करायचं आहे ऐरोली ऑफिसला. सो डायरेक्टली भेटूया ऐरोलीला. अजून एक गोष्ट होती जी मला तुमच्याशी शेअर करायची होती, जे म्हणजे की मला खूप सारे सजेशन्स आले की चॅनल ग्रो करण्यासाठी तू पेड सबस्क्रायबर्स किंवा व्ह्यूज घे. त्याच्या व्यतिरिक्त मिस्टर बीस्टचा चॅनल आहे, त्याचे तू व्हिडिओज कट शॉर्ट करून टाक. तिसरं असं होतं की भाई एक फेसलेस चॅनल बनव फुल AI वालं. पण मला ते सगळं करायचं नाही आहे, कारण की कुठल्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रसिद्धीमुळे किंवा AIच्या थ्रूनी माझा चॅनल ग्रो करण्याऐवजी मी स्वतःच्या मेहनतीने करेन. ठीक आहे, मान्य आहे, त्याला खूप टाईम जाईल, एक्सपेक्टेडपेक्षा जास्त टाईम जाईल, 1 वर्ष 2 वर्ष जातील. पण ठीक आहे, मी माझी मेहनत करत राहीन, मी माझे व्लॉग्स टाकत राहीन आणि पुढे येत जाईन. अजून एक गोष्ट जी मला सांगण्यात आली होती ती म्हणजे असं होतं की लँग्वेज बॅरियर काइंड ऑफ थिंग, की मी बहुतेकांश जे रील्स आहेत ते मराठी आणि हिंदीमध्ये शूट करतो आहे. सो तुम्ही बिईंग माय सबस्क्रायबर अँड यूट्यूब फॅमिली, तुम्ही सजेस्ट करा की मी माझे रील्स कशात बनवावे, आय मीन व्लॉग्स कशात बनवावे. आणि जर मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी, ते तुम्ही कमेंट करा. लेट्स सी. एक गोष्ट जरा चांगली झाली आहे की मॅनेजरशी बोललो आहे तर त्यांनी मला सांगितलं डायरेक्ट उद्या ये ऑफिसला. सो सध्या आपण चाललो आहे घरी आणि दॅट्स इट फॉर द डे. आज लॅपटॉप कलेक्ट केला, विक्रोळी ऑफिसला जाऊन थोडं कॉन्फिगरेशन वगैरे केलं आणि उद्यापासून आपण जाणार आहोत आपल्या नवीन ऑफिस ऐरोलीला. सो सी यू टुमॉरो.